उन्हाळा म्हटलं की काकडी आणि काकडी म्हटलं की कोशिंबीर. आपला पहिल्यांदा सगळ्यांच्या हेच लक्षात येतं की काकडी म्हटल्याच्या नंतर चला याची कोशिंबीर बनवूया. पण आज मी तुमच्यासोबत ना काकडीची एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे. ती कोणती हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कद्दूकस करून घ्यायचा काकडी, म्हणजे किसणीच्या साह्याने छान असं किसून घ्यायचं. त्यानंतर काकडी बघू शकता तुम्ही भरपूर सारं पाणी सोडते. आणि त्यानंतर लाल मिरची इथे मी ॲड केलेली आहे. तुम्हाला हिरवी मिरची टाकायची तर तुम्ही हिरवी मिरची देखील ॲड करू शकता. त्यानंतर मी यामध्ये हळद टाकलेली आहे आणि इकडे साईडला ना लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेत आहे. आता छान लसूण वाटून झालेला आहे, ते लसूण जिऱ्याची पेस्ट जी आहे ती यामध्ये मी टाकलेली आहे. आता यामध्ये आपल्याला जेवढं गव्हाचं पीठ बसतंय ना तेवढं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं. आता 2 वाट्या जर टाकायचं असलं तर 2 वाटी, तुम्हाला जेवढं घरामध्ये तुम्हाला बनवायचं असेल, जितक्या लोकांसाठी बनवायचं असेल त्या हिशोबाने तुम्ही गव्हाचं पीठ टाकायचं. आता गेम चेंजर इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये मी बेसन ॲड केलेलं आहे. 2-3 चमचे बेसन ॲड करायचं, त्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची. त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही मी किती छान प्रकारे मिक्स केलं, म्हणजे त्यामध्ये जे काही मसाले टाकलेले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स होतील. त्यानंतर असा एक पिठाचा उंडा घ्यायचा आणि त्यानंतर असा तव्यावरती टाकून घ्यायचा. जर नॉनस्टिक तवा असेल तर खूपच चांगलं. त्यानंतर असं छानपैकी हाताने पसरून घ्यायचं. हवं त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता, म्हणजे चौकोनी आकाराचं बनवायचे असले तर तुम्ही तसेही करू शकता. इथे मात्र मी गोल आकारामध्ये करून घेत आहे. आता व्यवस्थित पीठ असं पसरून झालं, एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आणि त्यानंतर जर पसरत नसेल तर थोडासा पाण्याचा हात देखील त्यावरती लावून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं पीठ मात्र काढून घ्यायचं. त्यानंतर आता छानपैकी जे काही काकडीचं थालीपीठ म्हणतो आपण ते भाजतच आहे. त्यानंतर आता हे छान पलटण्यात यावे यासाठी कढईने थोडंसं तेल टाकायचं आणि 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता त्याच्या कडा अशा लूज झालेल्या आहेत आणि हे थालीपीठ इथं तयार झालेलं आहे. आता थालीपीठ इथं तयार झाल्याच्या नंतर व्यवस्थित त्याला पलटी मारून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यावरती जे टेक्स्चर आलेलं आहे ना किती छान दिसतंय. व्यवस्थित साईडनं दोन्ही साईडनं थोडंसं तेल लावायचं आणि छान असं भाजून घ्यायचं. आणि हे जर तुम्ही दह्यासोबत खाल्लं ना तर एक नंबर लागतं. दही असावं, सोबत लोणचं असावं आणि छान असा हेल्दी नाश्ता इथे उन्हाळ्यासाठीचा म्हणजे स्पेशली तयार झालेला आहे. 1 बाय 1 मी इथे सगळे करून घेत आहे. मस्तपैकी असं पीठ घ्यायचं, ताव्यावरती टाकायचं, छान पाणी लावून व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. हवे त्या शेपमध्ये इथे करून घ्यायचं. कडेने तेल सोडायचं आणि त्यानंतर आलटून पलटून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. अशी ही रेसिपी तुम्ही कधी पाहिली आहे का किंवा कधी ट्राय केली आहे का, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता मी इथे सगळे थालीपीठ करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता फटाफट होतात अगदी आणि दिसायला पण छान दिसतात आणि शिवाय पोटभरीचा नाश्ता आणि उन्हाळ्यासाठी परफेक्ट नाश्ता आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.